विधानभवनासोबत 4 आणखी महत्त्वाच्या ठिकाणांना उडवण्याची धमकी. विधानभवनात सखोल तपासणी सुरू. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची माहिती. विधानभवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी गंभीर आहे. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर धमकी कोणी दिली याचा युद्धाशी संबंध आहे का? सरकारने याचा खुलासा करावा. वडेट्टीवारांची मागणी. विधिमंडळाला धमकीचा मेल देणारा खलिस्तान. दहशतवाद्यांशी संबंधित सूत्रांची माहिती. विधिमंडळाचा आणखी 4 ठिकाणांना धमकीचा मेल. आरोग्य विभागाच्या जाहिरातीवर गोपीचंद पडळकरांचा आक्षेप. 27 फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर आक्षेप. वैद्यकीय अधिकारी गट अ पदभरतीवर पडळकरांचा आक्षेप. 1440 जागांची जाहिरात आरक्षणाच्या टक्केवारीनुसार नाही. पडळकरांची प्रतिक्रिया. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात विरोधक एकत्र. ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी. महाभियोग प्रस्तावाची नोटीस आज दोन्ही सभागृहात देण्याची शक्यता. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांचा प्रस्तावासाठी पुढाकार. नोटिशीवर लोकसभेतील सुमारे 120, राज्यसभेतील 60 सदस्यांच्या सह्या. राज्यात 8 कंपन्यांबरोबर 44,710 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार. उद्योग समूहांसाठी राज्य सरकारकडून सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अमेडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरावा लागणार. 21 कोटी मुद्रांक शुल्क न भरल्यास लागणार प्रति महिना 1% व्याज द्यावं लागणार. आतापर्यंत अमेडिया कंपनीला 2 वेळा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ. जम्मूचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला गोळीबारामध्ये थोडक्यात बचावले. ग्रेटर कैलाश भागातील रॉयल पार्क बँक्वेटमधली घटना. पोलिसांकडून तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक. रमाई घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप. भाजप नगरसेविकेचा पती महेंद्र सोनावणे मुख्य सूत्रधार. जलीलांचं वक्तव्य. तर महेंद्र सोनावणेंनी 700 बोगस फाईल्स केल्यात. जलीलांचा आरोप. वांद्रे पूर्वच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करा. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी. पुनर्विकासासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र मिळालं नाही. वर्षा गायकवाड यांची माहिती. शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी 1 एप्रिलला होण्याची शक्यता. 1 एप्रिलला दुपारी 2 वाजता सुनावणी होण्याची शक्यता. युक्तिवादासाठी ठाकरेंच्या वकिलांनी 1.5 तासांचा वेळ मिळणार. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचं लक्ष्य निर्धारित करा. खासदार अमर काळे यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी. योजनेअंतर्गत कामं मंजूर न झाल्यामुळे ग्रामीण क्षेत्रावर विपरीत परिणाम. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या मंगेश वाकडीकर यांची निवड. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मधुकर पाटील यांची निवड. रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरेंनी दोघांना दिल्या शुभेच्छा. लातूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक. बैठकीमध्ये मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार निलंगेकर उपस्थित. 16 मार्चला लातूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड होणार. बीडमध्ये घरगुती सिलेंडरचा हॉटेलसाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई. बीड शहरामध्ये आतापर्यंत 3 हॉटेल चालकांवर कारवाई. पुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्यात छापेमारीसाठी पथक नियुक्त. नांदिवलीच्या चारकोपमध्ये गॅस सिलेंडरसाठी लोकांची रांग. पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वाटप. तर ज्यांनी 10 दिवसांपूर्वी बुकिंग केलंय त्यांना गॅस सिलेंडर देत आहोत. गॅस एजन्सीची माहिती. नाशिकच्या नांदगावमधील गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालयाकडून पथकाची नियुक्ती. पथकातील अधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सी आणि गोडाऊनची तपासणी. ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅस एजन्सीकडून आवाहन. एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर तेल मंत्रालयाच्या वतीनं राज्य सरकारांना 40,000 किलोलिटर अतिरिक्त केरोसिनचं वाटप. सगळ्यांनी आता स्टोव्ह विकत घ्यायचे का? सरकारच्या निर्णयानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट. कांदिवलीच्या चारकोपमध्ये गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा. पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वाटप. परभणी जिल्ह्यामध्ये गॅसचा पुरेसा साठा शिल्लक. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची माहिती. ही नियमित प्रक्रिया असून 1.5 ते 2 दिवसांचा साठा आपण शिल्लक ठेवत असतो. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. डोंबिवलीमध्ये गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत सायबर भामट्यांचा डिजिटल दरोडा. एका महिलेला 3 लाखांचा गंडा. बिल न भरल्यास कनेक्शन कापू असा मेसेज पाठवला. गुन्हा दाखल. वसई विरारमधील गॅस तुटवड्याबाबत हॉटेल व्यावसायिकांनी घेतली तहसीलदारांची भेट. एलपीजी गॅस मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक चिंतेत. तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तोडगा काढण्याचं आश्वासन. निर्यात बंदीमुळे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्रमी आवक. बाजारामध्ये सध्या 200 ते 250 शेतमालाच्या गाड्या. शेतमालामुळे भाजीपाल्याचे भाव घसरले.
कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे ठिबक सिंचन पाईपचे उत्पादन बंद. कच्च्या तेलाच्या टाकाऊ पदार्थांपासून सिंचन पाईप तयार होतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं उत्पादनावर परिणाम. गोंदिया व्यावसायिक सिलेंडरचा नियमित पुरवठा न झाल्यास हॉटेल व्यवसायावर उपासमारीची वेळ. हॉटेल बंद झाल्यास अनेक बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ येणार. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. कराडमधील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची गर्दी. तुटवड्याच्या भीतीनं गॅस सिलेंडरच्या मागणीमध्ये वाढ. गॅसच्या मागणीमध्ये 100 ते 200 सिलेंडरची वाढ. बदलापूरमध्ये महानगर गॅस विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा धडक मोर्चा. वाढीव बिलांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब. बिलं दुरुस्त करा अन्यथा काळं फासू. अविनाश देशमुख यांचा इशारा. ठाण्यामध्ये काँग्रेसकडून गॅस सिलेंडर तुटवडा आणि दरवाढीच्या विरोधात आंदोलन. केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेस पक्षाकडून निषेध. वर्ध्यामध्ये गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन. चूल पेटून रिकामे सिलेंडर दाखवून नोंदवला गॅस दरवाढीचा निषेध. गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करण्याची मागणी. भिवंडीमध्ये गॅस दरवाढ आणि तुटवड्याच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. सरकारनं दरवाढ त्वरित मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी. नागपुरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीच्या मागणीमध्ये मोठी वाढ. जिथे दिवसाला 1 किंवा 2 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री व्हायची तिथे आता दिवसाला 20 ते 30 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री. स्थानिक दुकानदारांची माहिती. जळगावात घरगुती तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं जळाऊ लाकडाची विक्री वाढली. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल उद्योजक चुलीकडे वळले असून लाकडांची मागणी वाढली. 4 ते 5 हजार किलो लाकडांची विक्री होत असल्याची माहिती. धाराशिवमध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला. घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण नियमित सुरू राहणार. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर. जिल्ह्यातील 27 गॅस एजन्सींना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश. धाराशिवमध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. सिलेंडरची अंत्ययात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. रेल्वे आणि चेन्नई सुरत महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मावेजा देण्याची मागणी. नवी मुंबईच्या वाशीमध्ये गॅसच्या तुटवड्याच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. चंद्रपूरच्या लोहार डोंगरी लोहखाणी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा. अनेक शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून बंडू धोत्रेंच्या उपोषणस्थळी भेट. लातूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी मोर्चा. रखडलेली शिष्यवृत्ती योजना सरकारनं तातडीनं सुरू करावी. विद्यार्थ्यांची मागणी. भिवंडीतील नवोदय विद्यालय 1.5 महिन्यापासून शिक्षक नसल्यानं बंद. श्रमजीवी संघटनेचा विद्यार्थ्यांसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन. शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील पाझर तलावाचं निकृष्ट काम झाल्याचा आरोप. प्रहार संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन. धाराशिवमध्ये जागर प्रतिष्ठानच्या आंदोलनाला आक्रमक स्वरूप. तुळजापूर इथल्या तहसील कार्यालय परिसरात आंदोलन. तहसीलदाराची गाडी अडवत घोषणाबाजी. प्रशासनानं मागण्यांची दखल न घेतल्यानं कार्यकर्ते आक्रमक. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारी यांना यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान. पुरस्कार मिळाल्याबाबत महेश कोठारेंकडून आभार व्यक्त. मुंबई महापालिकेकडून शालेय वस्तू खरेदीची निविदा रद्द. महाटेंडर पोर्टल ऐवजी आता जेम पोर्टलवरून होणार खरेदी. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या पत्रानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय. रत्नागिरीमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपाच्या धक्क्यानंतर कोणतीही जीवितहानी नाही. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.